मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष. हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये नवा कायदा पारित. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा याचं अनुकरण होणार का, याकडे लक्ष. गुजरातमधील वडोदरामध्ये विश्वामित्र नदीचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. तर पुरामुळे एक भली मोठी मगर आली नागरी वस्तीत. मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा 63%वर. छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह 450 गावांची पाण्याची चिंता मिटली. पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सगळं कोसळतंय. एअरपोर्ट, अनेक पूल, अयोध्येतील राम मंदिर आणि नवं संसद भवन सुद्धा गळू लागल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंची मोदींवर जहरी टीका. कंत्राटदाराची गुणवत्ता का तपासली नाही? महाराज माफ करा, कोण्या तोंड्यानं माफी मागावी? शिवपुतळा पडण्यावरून आमदार अमोल मिटकरींचा महायुती सरकारलाच सवाल. बच्चू कडूंनी मला लोकसभेत पाडण्यासाठी सुपारी घेतली. माजी खासदार नवनीत राणांचा बच्चू कडूंवर गंभीर आरोप. दहीहंडी उत्सवात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 13,146 वाहन चालकांवर कारवाई. ई चलनाद्वारे 1,05,00,000 रुपयांचा दंड वसूल. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारचा आशा सेविकांसाठी मोठा निर्णय. अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांचं आर्थिक अनुदान मिळणार. नाशकात आज राज्यभरातील आदिवासींचा महामोर्चा. पेसा अंतर्गत तत्काळ पदभरती होण्याच्या मागणीसाठी आदिवासी संघटना आक्रमक.